नमस्कार. आज आपण पाहणार आहोत रामायणातील रहस्य आणि पुरावे. रामायणाचे 25 खरे रहस्य जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील. जाणून तुम्ही थक्क व्हाल. जय श्रीराम मित्रांनो. तुम्हाला कधी वाटले आहे का की रामायण खरोखर घडले होते की ते केवळ एक धार्मिक पुस्तक आहे? रावणाकडे खरोखरच विमानतळ आणि पुष्पक विमानासारखे प्रगत तंत्रज्ञान होते का? लंका आजच्या श्रीलंकेतच होती का? तेथे खरोखरच रावणाचा सोन्याचा महाल होता का? रामसेतू हा मानवनिर्मित पूल आहे का, जो आजही नासाच्या फोटोंमध्ये दिसतो? माता सीतेची अशोक वाटिका आजही त्याच ठिकाणी आहे का? श्रीलंकेत आजही हिमालयातील औषधी वनस्पती का सापडतात? हनुमानाने आणलेल्या संजीवनी पर्वताचा तुटलेला भाग आजही तिथे आहे का? सुग्रीवाची गुहा, जटायूचे युद्धस्थळ, विभीषणाचा महल आणि शबरीचा आश्रम खरोखर अस्तित्वात आहे का? ती काळी जळलेली माती आजही तिथे आहे का, जिथे काहीच उगवत नाही? रामायण हा केवळ 7 ते 10 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे की एक वास्तव आहे ज्याच्या खुणा आजही जिवंत आहेत? आज आपण या प्राचीन कथेच्या लपलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत. प्रत्येक तथ्य विश्वसनीय माहितीवर आधारित आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण पाहूया ते 25 रहस्य कोणती. रहस्य 1. रावणाचे विमानतळ. गेल्या 10 वर्षात श्रीलंकेच्या रामायण संशोधन संस्थेने डोंगराळ भागात शोध घेतला. त्यांना 4 अशी ठिकाणे सापडली ज्यांना स्थानिक लोक आजही विमानस्थान म्हणतात. परियापोला, उजगंगोडा, रुमासला आणि हिंगुरगोडा या 4ही ठिकाणी जमीन सपाट आणि कडक लाल मातीची आहे. काही ठिकाणी विचित्र तळल्याच्या खुणा आहेत. शास्त्रज्ञांच्या मते हजारो वर्षापूर्वी एखाद्या अतिउष्ण धातूच्या यंत्राने घर्षण केल्यामुळे ही माती वितळली असावी. हे रावणाच्या पुष्पक विमानाचे लँडिंग साईट असल्याचे मानले जाते. रहस्य 2. रावणाचा सोन्याचा महाल आणि भुयारी मार्ग. श्रीलंकेत अनेक भुयारी मार्गांचे जाळे सापडले आहे. गिरी या रॉकजवळ सापडलेले हे सिक्रेट टनल्स इतके प्रगत आहेत की आजही पुरातत्व शास्त्रज्ञांना त्यांचे बांधकाम समजलेले नाही. रावणाने या मार्गाचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही सेकंदात पोहोचण्यासाठी केल्याचे म्हटले जाते. रहस्य 3. अशोक वाटिका. रामायणात वर्णन केलेली अशोक वाटिका आजही श्रीलंकेत सीता एलिया म्हणून ओळखली जाते. येथे आजही ती जुनी अशोक झाडे आणि खडक पाहायला मिळतात. वाल्मिकींनी ज्या प्रवाहाचा उल्लेख केला होता तो आजही तिथे वाहतो. श्रीलंका सरकारने या ठिकाणाला हेरिटेज ट्रेलचा दर्जा दिला आहे. रहस्य क्रमांक 4. सीता किल्ला. स्थानिक इतिहासानुसार अशोक वाटिकेनंतर जिथे सीतेला ठेवले होते त्याला सीता कोतवा म्हणतात. हा भाग घनदाट जंगलात दगडी भिंतींनी वेढलेला आहे. येथे आजही अनेक खोल्यांचे अवशेष आणि छोटा तलाव आढळतो. रहस्य 5. द्रोणागिरी पर्वत. संजीवनी पर्वत. हनुमानाने संजीवनी आणण्यासाठी ज्या पर्वताचा तुकडा नेला होता त्यातील काही भाग श्रीलंकेत पडल्याचे संशोधक मानतात. पितिगाला पर्वतावर हिमालयातील दुर्मिळ वनस्पती आजही आढळतात, ज्या श्रीलंकेच्या हवामानात नैसर्गिकरित्या उगवणे अशक्य आहे. DNA चाचणीतही या वनस्पतीचे साम्य हिमालयातील वनस्पतीशी असल्याचे सिद्ध झाले आहे. रहस्य क्रमांक 6. रामसेतू. नासाच्या उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान 31 किलोमीटर लांब दगडांची रांग दिसते. दगडांचे वय
7,000 वर्ष आहे, तर त्या खालील वाळूचे वय 4,000 वर्ष आहे. याचा अर्थ दगड नंतर तिथे ठेवले गेले आहेत. काही दगड आजही पाण्यावर तरंगताना आढळतात. रहस्य क्रमांक 7. जळलेली लंका. हनुमानाने लंका पेटवल्याच्या खुणा आजही श्रीलंकेत ऊसगंगोडा सारख्या भागात दिसतात. येथील माती काळी जळलेली आहे आणि तेथे काहीही उगवत नाही. शास्त्रज्ञांना या मातीत कार्बन कंपोझिट सापडले आहेत. रहस्य क्रमांक 8. सुग्रीवाची गुहा. कर्नाटकातील हम्पीमध्ये सुग्रीवाची गुहा आजही आहे. येथे वानरांच्या हातांच्या खुणा आणि रावणाशी संबंधित काही पुरावे सापडल्याचे स्थानिक लोक मानतात. रहस्य क्रमांक 9. जटायूचे युद्धस्थळ. केरळमधील जटायू अर्थ सेंटर ही जागा जटायूने रावणाशी युद्ध केलेल्या ठिकाणाचे प्रतीक मानली जाते. येथे एका मोठ्या खडकावर पंजाच्या खुणा आढळतात, ज्या सामान्य पक्ष्याच्या नसून एखाद्या विशाल पक्ष्याच्या असाव्यात असे मानले जाते. रहस्य क्रमांक 10. बिभीषणाचा महाल. श्रीलंकेतील केलानिया मंदिरात बिभीषण राहत असल्याचे मानले जाते. येथील भिंतीवरील 2,500 वर्ष जुनी चित्रे रामायणातील दृश्यांचे वर्णन करतात. रहस्य क्रमांक 11. जटायूचा अंतिम लढा. जटायू अर्थ सेंटर. केरळमध्ये जटायू अर्थ सेंटर आहे. स्थानिक इतिहासानुसार याच ठिकाणी रावणाने सीतेचे हरण करताना जटायूशी युद्ध केले होते. येथील मोठ्या खडकावर पंजाच्या खुणा सापडल्या आहेत, ज्या कोणत्याही सामान्य पक्षाच्या नसून रामायणातील विशाल जटायूच्या असल्याचे मानले जाते. रहस्य क्रमांक 12. बिभीषणाचा महाल आणि गुप्त गुहा. श्रीलंकेतील केलानिया टेम्पल हे बिभीषणाचे निवासस्थान मानले जाते. येथील भिंतीवर 2,500 वर्ष जुनी चित्रे आहेत. त्यात रामायणातील दृश्य दिसतात. तसेच श्रीलंकाच्या अनेक भागात मानवनिर्मित गुहांचे जाळे सापडले आहे, जे संरक्षणासाठी वापरले जात असे. रहस्य क्रमांक 13. रितिगाला येथील हिमालयातील वनस्पती. जेव्हा हनुमान संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते, तेव्हा त्याचे काही तुकडे श्रीलंकेत पडले. रितिगाला माउंटेन येथे आजही अशा वनस्पती मिळतात, ज्या फक्त हिमालयात आढळतात. शास्त्रज्ञांनी DNA सिक्वेन्सिंगद्वारे हे सिद्ध केले आहे की या वनस्पतीचे मूळ हिमालयातील प्रजातींशी 100% जुळते. रहस्य क्रमांक 14. रावणाचे पुष्पक विमानशास्त्र. श्रीलंकेतील एका प्रदर्शनात पाम लीफ मॅन्युस्क्रिप्ट सापडले आहे, ज्याला लंका विमानशास्त्र म्हटले जाते. यात टेक ऑफ स्ट्रक्चर्स आणि विमानांच्या आकृत्यांचे वर्णन आहे. श्रीलंकेतील रामायण रिसर्च टीमचे असे मत आहे की रावण तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत राजा होता. रहस्य क्रमांक 15. राक्षसांचा DNA. विशाल सांगाडे. श्रीलंकेतील पोलोनारुआ आणि इतर ठिकाणी मानवी आकारापेक्षा दुप्पट मोठे सांगाडे सापडले आहेत. त्यांचे जबडे आणि कवटी सामान्य माणसापेक्षा मोठी आहे. स्थानिक जमाती त्यांना रावणाचे वंशज मानतात. रहस्य क्रमांक 16. मॅग्लिस फॉल्स. सीता झरा. श्रीलंकेच्या एला क्षेत्रात हा धबधबा आहे. असे मानले जाते की माता सीतेने तिचा काही काळ येथे घालवला होता. येथील खडकांवर काही विचित्र खुणा आहेत, ज्यांना रावणाच्या वाहनांच्या खुणा म्हटले जाते. रहस्य क्रमांक 17. धनुषकोडी आणि रामसेतूचा संबंध. तामिळनाडूतील धनुषकोडी येथे समुद्रामध्ये आजही प्राचीन शहराचे अवशेष दिसतात. रामायणातील वर्णनानुसार याच ठिकाणाहून रामसेतू बांधायला सुरुवात झाली होती. आजही काही रात्री समुद्राच्या खाली जुने शहर चमकताना दिसते ते म्हटले जाते. रहस्य क्रमांक 18. 2,500 वर्ष जुनी जिवंत अशोक झाडे. सीता एलिया गार्डनमध्ये आजही अशी अशोक झाडे आहेत, ज्यांचे वय बॅटनिकल सर्वेनुसार 2,000 ते 2,500 वर्षापेक्षा जास्त आहे. याच झाडाखाली माता सीता बसत असे.
असे मानले जाते. रहस्य क्रमांक 19. कुंभकर्णाची झोपण्याची गुहा. श्रीलंकेच्या त्रिकोमाली क्षेत्रात कोनेश्वरम मंदिर जवळ एक विशाल गुहा आहे. तिला कुंभकर्णाची गुहा म्हटले जाते. ही गुहा पूर्णपणे मानवनिर्मित वाटते आणि तिथे 30 ते 40 मीटर लांब सपाट जागा आहे. रहस्य क्रमांक 20. सीतेची अग्निपरीक्षा. पूशलावा व्हॅली. असे मानले जाते की लंकेतून परतण्यापूर्वी माता सीतेने आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी जिथे अग्निपरीक्षा दिली ते ठिकाण श्रीलंकेतील पशुलावा व्हॅली आहे. येथील माती आजही इतर भागांपेक्षा वेगळी आणि गरम आढळते. रहस्य क्रमांक 21. रावणाचे दहनस्थळ. श्रीलंकेच्या गुरुलोपोथा क्षेत्रात एक रहस्यमयी जागा आहे जिला रावण ताबा हाऊस म्हणतात. येथे मोठ्या प्रमाणात काळी राख आणि जळलेले दगड सापडले आहेत. शास्त्रज्ञांना येथे दुर्मिळ खनिजे आणि बर्न कार्बन सापडले आहे जे एखाद्या मोठ्या दहनाचे प्रतीक आहे. रहस्य क्रमांक 22. रावणाची संजीवनी प्रतिकृती बनवण्याची जागा. रामायणात जेव्हा लक्ष्मण मूर्छित झाले तेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणला होता. असे मानले जाते की त्यानंतर रावणाने त्या वनस्पतींचा अभ्यास करून स्वतःच्या राज्यात तशीच बाग तयार करण्याचा प्रयत्न केला होता. श्रीलंकेत रावण गार्डन ऑफ हर्ब्स नावाचे एक ठिकाण आहे. येथे हिमालयातील 20 पेक्षा जास्त दुर्मिळ प्रजाती नैसर्गिकरित्या उगवताना आढळतात. शास्त्रज्ञांच्या मते श्रीलंकेचे हवामान या वनस्पतीसाठी पोषक नसतानाही त्या केवळ याच ठिकाणी का आढळतात हे एक मोठे गूढ आहे. रहस्य क्रमांक 23. शापित रावण फॉल्स आणि रडण्याचा आवाज. श्रीलंकेच्या एला क्षेत्रात एक विशाल धबधबा आहे ज्याला रावण फॉल्स म्हणतात. स्थानिक लोकांच्या मते रात्रीच्या वेळी येथून माणसाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. असे मानले जाते की रावण येथे बसून तासनतास रडत असे. शास्त्रज्ञांनी जेव्हा येथे अकॉस्टिक मॅपिंग केले तेव्हा त्यांना असे आढळले की येथील गुहेची रचना एखाद्या नॅचरल साऊंड ॲम्प्लिफायरसारखी आहे जी हवेच्या प्रवाहामुळे रडण्यासारखा आवाज निर्माण करते. मात्र हा आवाज नेमका कुठून येतो हे विज्ञानासाठी आजही एक कोडेच आहे. रहस्य क्रमांक 24. संगोडा तलाव जेथे हनुमानाची शेपटी विझली. लंकेला आग लावल्यानंतर हनुमानाने आपली जळती शेपटी विझवण्यासाठी एका तलावात उडी मारली होती. श्रीलंकेत संगोडा तलाव नावाचा एक तलाव आहे. येथील माती आणि पाणी आजही लाल तपकिरी रंगाचे दिसते. विज्ञानाने या मातीचे परीक्षण केले असता त्यात हाय टेम्परेचर बर्न कंपाऊंड्स आढळले आहेत. विशेष म्हणजे या तलावाच्या आसपासची जमीन आजही इतकी कडक आहे की तिथे साधे गवतही उगवत नाही. रहस्य क्रमांक 25. माता सीतेच्या पावलांचे ठसे. देवरुमपोला. श्रीलंकेच्या देवरुमपोला क्षेत्रात जमिनीवर 2 नैसर्गिक आकृत्या आहेत ज्या हुबेहूब मानवी पावलांच्या ठशांसारख्या दिसतात. स्थानिक श्रद्धेनुसार माता सीतेने अग्निपरीक्षेपूर्वी येथे पाऊल ठेवले होते. या पावलांच्या ठशाबाबत सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कितीही पाऊस पडला तरी हे ठसे कधीही मिटत नाही. तसेच थर्मल स्कॅनिंगमध्ये या विशिष्ट ठिकाणाचे तापमान आसपासच्या जमिनीपेक्षा आजही थोडे जास्त आढळते ज्याला शास्त्रज्ञ थर्मल एनोमली म्हणतात. मित्रांनो, ही 25 रहस्य आणि पुरावे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की रामायण हा केवळ काव्याचा किंवा कल्पनेचा भाग नाही तर तो आपल्या पूर्वजांचा दैदिप्यमान इतिहास आहे. भूगोल, पुरातत्वशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाने दिलेले हे पुरावे आज आपल्याला रामायणाच्या वास्तवाच्या अधिक जवळ घेऊन जातात.
विज्ञानाला जेव्हा उत्तर सापडत नाही तेव्हा आपला इतिहास आणि अध्यात्म तिथे उभे असलेले दिसते. हे पुरावे केवळ दगडांचे किंवा मातीचे नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीच्या जिवंतपणाचे प्रतीक आहेत. जर तुम्हाला रामायणाशी संबंधित ही माहिती आणि विज्ञान आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. तुमच्या मनात रामायणाबद्दल काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये एकदा पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.